विद्यार्थी आणि पालकांनो लक्ष द्या। केजे सोमय्या सीनियर अँड केबी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच BSc कम्प्युटर सायन्स, AI अँड ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध। 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क KJS कॉलेज कोपरगाव, संपर्क क्रमांक 82 82 82 45 88। सुरेगावात गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल रुपये 15,75,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत 3 ट्रॅक्टर व वाळू उपशासाठी वापरली जाणारी लोखंडी केनी जप्त करण्यात आली असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर 2 जण घटनास्थळावरून पसार झाले। दिनांक 26 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराजवळील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने घटनास्थळी छापा टाकला। पोलीस पथक पाहताच काही जणांनी पळ काढला, मात्र अमर माधव मेहरखाम वय 30 वर्ष राहणार सुरेगाव आणि राहुल चांगदेव पगारे वय 20 वर्ष राहणार वेळापूर यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत सचिन हरिभाऊ मेहरखाम व वैभव भाऊसाहेब गिरी दोघेही राहणार सुरेगाव हे फरार झाल्याचे समोर आले। या कारवाईत 3 ट्रॅक्टर रुपये 15 लाख व लोखंडी केनी रुपये 75,000 असा एकूण 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान एकीकडे स्थानिक गुन्हे शाखा थेट नदीपात्रात उतरून कारवाई करत असताना दुसरीकडे स्थानिक प्रशासन व महसूल विभागाला सुरू असलेल्या अवैध वाळू उपशांचा थांगपत्ता कसा लागला नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 220/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम 315 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। जिल्ह्यात कुठेही अवैध धंद्यांची माहिती असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर 0241 2416 111 किंवा डायल 112 वर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान, सुरेगाव, कोपरगाव।